आनंदी पाय माझे घाबरले ना मी. कुठे गेला होता ताणे? हे काय करतेस तू? बाहेरून आणलेली मिठाई तू राघवला देणार आहेस? काहीतरी स्पेशल पाहिजे ना? स्पेशल काय बनवायचं? फराळातलं देऊ का? लाडू करंजी आवडतं त्यांना ते पण. नाही, स्पेशल पाहिजे. पाय माझे कशाला ओरडताय तुम्ही एवढं? ते हे पाडवा आहे ना, मग पाडव्याला काहीतरी स्पेशल नको का द्यायला? तेच तेच काय फराळाचं म्हणून म्हणते. ठीक आहे, पण घरात खूप गोड आहे. वेगळं काय बनवू मी आता त्यांच्यासाठी? राईंसारखी शुगर वाढेल आमची पण गोड खाऊन खाऊन. आनंदी, तू त्याला काहीतरी स्पेशल दे. म्हणजे त्याला कळायला हवं तुझं त्याच्यावरती किती प्रेम आहे ते. म्हणजे तो तुला कधीच सोडून जाणार नाही. काय बोलताय? आता तुला कसं समजवू काय होणार आहे ते? रमाताई, काय बोलताय तुम्ही? काही नाही. नक्की? ठीक आहे, जाऊ दे. मग मी बोलवते सगळ्यांना. आलेच. वर्षाताई, नंदू दादा, आई. काय हो बाबा, आई चला ओळा आता. हो हो. अरे वा. मालती, अगं इकडेच उघडून बघ ना. अरे माझं गिफ्ट आहे ना हे, मी नंतर बघेन ना. अगं पण उघडून बघ तर खरं. अहो काकी, ते म्हणतायत ना एवढं, तर आम्हाला पण उत्सुकता लागली. बघा उघडून. अगं इकडे माझ्या समोर ये, मला तुझ्या चेहऱ्यावरचे भाव बघायचे आहेत. ये इकडे येऊन उघड. अरे बाप रे. ये. बर बघते. हा काय एवढं आणलंय? मला आवडेल ना? हो हो हो. तरी बघू तरी. अरे वा. बघू काय बघू, काढा ना, बघू तरी. या वा वा वा. आवडला ना? खूप आवडलं. हल्ली काय होतं ना, मी कांदा चिरते तेव्हा माझे डोळे फार झोंबतात. मी यांना कधीपासून सांगत होते की हे मशीन घेऊन या, पण तुम्ही लक्षात ठेवून आणलं का? मला वाटलं तुम्ही आठवणारच नाहीये तुम्हाला काय गिफ्ट आणायचंय ते. अगं सगळं माझ्या लक्षात राहतं आणि सगळं मी ऐकतो, याचा हा पुरावा आहे. नंदुराव, आता तुमची पाळी. वर्षा ओवाळायला. वर्षा, कुंकू लाव. अक्षता टाक, अक्षता. आई तेच करतेय ग. सांगू दे मला. हा दे गिफ्ट. हो हो. अगं इथे नको उघडूस. का? मला बघायचंय. नको ना, कशाला आपण. अगं ऐक ना. अगं आणि सावकाश जरा. अगं मला आई 6 तास लागले होते आणि 6 सेकंद पण नाही लागली. अरे काय पहिलीचं दप्तर आणलंस तू? नाही हो काका, हे माझ्यासाठी खूप रोमॅन्टिक गिफ्ट आहे. अहो काय होतंय ना, आजकाल मी खूप जास्त डबे घेऊन जाते, म्हणजे नेहमीपेक्षा जास्त 3-4 डबे. आणि त्यामुळे बॅग जड होते. शिवाय पाण्याची बाटली, औषधही असतात माझी. त्या बॅग जड झाल्यामुळे ना खांदा दुखायला लागलाय माझा काही दिवस झाले. नंदू मला म्हणतोय की आपण तुला एक सॅक घेऊया, पण मलाच वाटत होतं की ते अगदी लहान मुलीसारखं दिसेल. पण ही सॅक छान आहे हो ना नंदू? थँक्यू. वापरेन मी ही सॅक. घालून बघू. वा 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 नंदुराव, वा छान. बायकोला अगदी उपयोगी पडेल असं गिफ्ट घेऊन आलात. वहिनी तुम्ही या. ठेवू? नाही आनंदी, राघव फक्त तुझाच नवरा आहे. माझा काय किंवा अजून कोणाचाही
राघवशी आता काहीही संबंध नाही. ओवाळ तू. राघव, आता तू गिफ्ट दे. आनंदी, असं वस्तुरूपी गिफ्ट मी काही आणलं नाहीये, पण गिफ्ट म्हणून आज संध्याकाळी आपण बाहेर फिरायला जाऊया, चालेल तुला? चालेल मला. तू खरं बोलतोस का रे? नाही म्हणजे आम्ही घाबरलो होतो की तू आमच्यापासून काहीतरी लपवून ठेवलंस, पण नेमकं काहीतरी वेगळं गिफ्ट आणलंस म्हणून ते. नाही पण बाबा, खरं सांगू का, नवऱ्याने बायकोला वेळ देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, हो की नाही? किती गोड ग. खरंय, नाही तर आमच्या नंदूला वेळच नसतो, सारखं आपलं कामावर जायचं असतं. काय बरोबरच बोलतेय मी. नाही काही झालं ना तरी राघवचं नेहमी कौतुकच होतं बघ. आई उठ. अरे ये ये. कशाला रे, असू बस. दे असू दे रे. बस बस बस. थांब. अरे हा, पेढा 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 राहिला. ते आवडतं तेच विसरला. थांबा. हे माझ्याकडून तुला दिवाळीचं गिफ्ट. आई, अगं हे बघ, बाबा आपल्याला सोडून गेल्यानंतर एकटी एकटी असायचीस तू. सणावार आला तुला एकटं बघायचो, बघवायचं नाही. कमावता झालो, प्रत्येक पाडव्याला मी तुझ्यासाठी काही ना काहीतरी घेत आलो की नाही. मग ह्या वर्षी पण घेतलं की नाही? तुझ्या डोळ्यात पाणी काय? नाही, घाबरले मी. म्हटलं या वर्षी तुला गिफ्ट द्यावं असं वाटेल की नाही आईला. जोवर मी आहे ना, हे सगळे लाड, तुझे हट्ट मीच पुरवणार ना. दिवाळीचं गिफ्ट मीच घेणार ना. सगळं बाई माझं बाळ ते. सुख देतोस आईला, लक्षात ठेवस राजा. यापुढे तुझी आई आहे ना, तुझ्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येणार आहे. चित्रगुप्त महाराज, ते नाही येत ना चित्रगुप्त महाराज? चित्रगुप्त महाराज, चित्रगुप्त महाराज. थांबा थांबा. काय झाली तिथली सगळी तयारी झाली? सगळी तयारी झाली. आता असं कर, तू आनंदीला घे आणि लवकर निघितलं. आता कुठे जाऊ मी? आता तू रोषणाई केली असेल ना, ती काळोख झाल्यानंतर दिसेल. आता थोडी दिसणार आहे. आम्ही जाऊ नंतर जाऊ. नाही नाही, तसं नाही. तुम्ही तिथे पोचस्तवर ना होईल काळोख. जा जा. बरं ते ठीक आहे, आम्ही जाऊ. हे बघ, आनंदीसाठी अर्थातच. छान आहे ना? छान आहेत. आनंदीला खूप छान दिसतील. एकदम परफेक्ट साईज आहे. तू हे असंच घेऊन जाणार आहेस? गिफ्ट रॅप वगैरे करणार नाहीयेस का? तुला जमेल का? नाही तर मीच करते. थांब. नाही 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 नाही, मला कळलं. मी करेन, व्यवस्थित करेन. डोंट वरी. करशील ना? चल निघ लवकर. आणि तुला लवकर निघायला हवं. तुला ते गिफ्ट रॅप पण करायचं आहे ना. जा ना लवकर. एक मिनिट, मुहूर्त नाही ठरलाय की आत्ताच जायला पाहिजे. जाईन मी, म्हटलं तुला. नाही रे, मुहूर्त नाही रे. फक्त राहू इथे यायला नको. राहू?
नाही काही नाही, तू तू जा ना लवकर, निघ ना. बरं ठीक आहे. गिफ्ट रॅप नीट कर. हा करतो करतो. लवकर निघ, लवकर हो निघ. हो थँक्यू. आता हे चित्रगुप्त महाराज नेमकं काय करणार आहेत कोणास ठाऊक. नाही काही झालं ना तरी ती मुलगी राघवच्या आयुष्यात यायला नको. त्यासाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे, केलं पाहिजे मी काहीतरी. त्या मुलीला थांबवायला पाहिजे. आजी हे बघ, आता ह्याच्यामध्ये मी ग्रीन कलर भरणार आणि नंतर बॉर्डरला रेड कलर देणार. छान छान. काय रे, फिरायला जाणार आहेस ना? हा हा. एवढं काय? अगं मी आनंदीसाठी एक गिफ्ट घेतलेलं आहे आणि आता मी बाहेर सगळी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे. तिकडे मी त्याला घेऊन जाणार आणि ते थांब दाखवतो. हे गिफ्ट आहे. हे गिफ्ट मी तिला देणार. मग म्हणजे एक दिवाळीचं सेलिब्रेशन माझ्याकडून तिला एक खास भेट. मी तेच वाट बघतो, ही अजून तयार होत नाहीये. कधी मी तिला तिकडे घेऊन जातो, तुला गिफ्ट देतोय असं झालं. सुरेख काय रे, मस्त आहे. छान आहे ना. नाही नाही म्हणता बरंच घेतलंस बायकोसाठी. फक्त तिला आता आवडायला पाहिजे ते. अहो हा झाले मी तयार. झाली. सुंदर दिसतेस. काय करताय? आई येतील ना? आई आणि चिंगी बाहेर बसली. मग बाहेरून येतील. छान दिसते तर छान दिसते. इकडे ते आपल्याला आता निघायला पाहिजे. चल निघूया. एक मिनिट थांब. चिंगी बाळा ऐक, हे बघ आम्हाला उशीर होईल हा यायला. तू जेवून घे आणि लवकर जाऊ. हा आजीला त्रास नको दे. आई येतो. चल 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 चल. टाटा चिंगी. लगेच चिंग्या, मला चकली आणली. एक चकली हात धु, हा स्वच्छ धु आणि एक चकली घेऊन आजीसाठी सोनू. आनंदीचं माहित नाही, पण राघव मात्र नक्की परत येणार त्याच्या होणाऱ्या बायकोला भेटायला. आई हीच बिल्डिंग आहे का ग? अगं मी येऊन गेले इथे. हीच बिल्डिंग आहे. चल. हीच ती मुलगी चित्रगुप्त महाराजांनी सांगितलं होतं. ती काही झालं ना तरी ही वर घरी जाणं कामा नये. अगं लिफ्ट बंद आहे. अरे देवा, जिन्याने जावं लागेल आता. चल. कितवा माळा? 7वा. आता वर चाललेत. तर सुलक्षणाबाई काय करतात ते पाहायला पाहिजे.
छान वाटतंय ना? हो ना. आणि थँक्यू, तुम्ही मला बाहेर घेऊन आलात. तो हात असा काय मागे करून ठेवलाय? सोडा ना असा मोकळा. नाही राहू दे ना. ते हा. आईचा फोन. घ्या, बोला बोला. हॅलो. राघवा, अरे आनंदीसाठी तुझे गिफ्ट घेतलं होतंस ना, ते घरीच विसरून गेलायस. काही काय. एक मिनिट आनंदी थांबा, मी आलो, जरा बोलतो. काय झालं? आलो. हो आई. हो ग, तुला दाखवण्याच्या नादात तिकडेच राहिलं वाटतं. बरं ऐक, ते काढून ठेव, मी पटकन घरी येतो न्यायला ते. हा, ये लवकर ये. आनंदी, नाही ऐक ना, मी काय म्हणतो, एक महत्वाची गोष्ट मी विसरलो घरी. मी पटकन घरी जातो, 2 मिनिटात लगेच येतो. मग मी येते ना तुमच्यासोबत. नाही, तू थांब, इथेच थांब, आत नको जाऊ, इथेच थांब. 2 मिनिटं पण नाही लागणार मला, लगेच येतो. लगेच येतो. गोखले बाई. कधी येतोय राघव? येतोय. मी बोलले त्याला, अरे गोखले मावशी घरी येऊन बसलीये. तो म्हणाला मी लगेच निघतो, निघालाच येतो. बरं झालं येतो. हो. पूनम, येतोय राघव, येतोय. फराळ घे ना. हो. येतोय. अगं बाई, आवडलं का ते? माझी चॉईस आहे. घर आवडलेलं दिसतंय गोखले बाई, घर आवडलेलं दिसतंय. आता राघव येईल. आला ग बाई, आला. आणते पटकन. आतमध्ये तुझ्या खोलीत ठेवलंय. अरे तुझीच वाट बघत होतो आम्ही. तिकडे कशाला ठेवलंस? मला पटकन घाई. ऐक ना. काय अगं? हे बघ कोण आलं. मावशी त्या दिवशी नाही का? हो, ओळखलंस का तू? शुभ दीपावली. त्याच दिवाळीसाठीच बोलवलं, म्हटलं या भेटी गाठी होतात नाही का? चांगलं केलं. आणि ती बघ कोण आहे, बघ पूनम. आठवतंय का? लहानपणी एका वर्गात होता तुम्ही दोघे जण. आता ती बाहेर होती, परदेशात होती, त्यामुळे तुमच्या भेटी गाठी नसतील झाल्या. पण आठवतंय अशा वेण्या ओढायचास तू, किती चिडायची ती. बरं पूनम कशी आहेस? छान. गुड. कधी आलीस तू परदेशावरून? कधी आलीस? 6 महिने झाले मुंबईत आहे. हो, अरे वा, गुड छान. 6 महिने झाले. बरं, दिवाळ सणाच्या तुला खूप तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. शुभ दीपावली. बरं, शुभ दीपावली. माझं जरा एक काम आहे. बोल ना तुम्ही, गप्पा मारा. आलो. ऐक ना. ए राघवा. अरे येतोय. काय माहिती का माझ्या लेकाचं, त्याला ना जरा असा गोंधळतो तो. मुलगी वगैरे असली ना, मुलींशी बोलायला अजून ते काय म्हणतात ते कम्फर्टेबल नाही आहे तो. त्यामुळे तो जरासा बुजरा आहे ना, तर गेला तो.
काय म्हणते? ये ये तू ये ना, तू बोलू शकतेस ना, परदेशात राहून आली आहे तू, बोल तुझं काय असेल ना ते, काय घडलंय तुझ्या आयुष्यात ते त्याला सांग. वकील आहे तो, हो तो ह्या सगळ्या गोष्टी सावरून घेणार. अगं आधार होईल ना तुला. नाही नाही नको, मी इथेच थांबते, राघव येईलच बाहेर. अगं ऐक 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 ते सांग. हो अगं जा बोल त्याच्याशी, काही हरकत नाही, आपलंच घर आहे, जा बघू. हा जा बोल बोल बोल, गप्पा मार त्याच्याशी. हा मैत्रीण आहेस ना तू बालपणीची. हे बघ ते शेवटची खोली आहे त्याची. जा जा. तुम्ही चला आपण फराळाचं करूया. हो हो की नाही, या. सॉरी सॉरी. हाय. हाय. ते ऍक्च्युली काकूंनी सांगितलं की आज जा आणि बोल राघवशी. आई म्हणाली असं? हो. हा नाही बरोबर आहे. पूनम आय एम एक्सट्रीमली सॉरी. काय की तुम्ही घरी आलात पण नेमकं बघ ना, मला भेटायला तुमच्याशी बोलायला वेळच मिळाला नाही. नाही नाही इट्स ओके. आपण आता बोलूयात का? बोल ना बोल. कसं चाललंय? छान चाललंय. हा म्हणजे हेच घर काम ऑफिस धकाधकीचं जीवन. तू सांग. सेम. अँड यु नो व्हॉट, आपल्या दोघांचं आयुष्य अगदी सिमिलर सुरू आहे. म्हणजे तेच ते की लग्न, मग मुलं, मग एकटेपणा. काय? ऍक्च्युली माझा डिवॉर्स आणि मला रमाबद्दलही कळलं. ओ हा. बाय द वे तुला एक मुलगी आहे ना? मलाही एक मुलगा आहे. मुलं जेव्हा एकत्र खेळतात ना तर त्यांच्या संगोपनासाठी खूप चांगलं असतं. एकटी मुलं वाढलीत ना की खूप प्रॉब्लेम होतो रे. तुला तुला आठवतंय काय काय आपण शाळेत असताना किती मजा करायचो ते? हो आठवतंय मला. खरं तर आपण लहान होतो, आपली बॉन्डिंग खूप छान होती. हो ना. आता थोडं ऑकवर्ड वाट. इट्स ओके. इतक्या वर्षांनी आपण भेटतोय, तेवढं तर होणारच. आता आयुष्याचा विचार हा विचारपूर्वकच करावा लागणार आहे. हो. एकदा चूक केलीये, पुन्हा चुकायचं नाहीये. नाही बरोबर आहे, होतं असं. मी माझं सांगू का, म्हणजे माझं आयुष्य म्हणजे माझी फॅमिली. माझं अख्खं भविष्य आता माझी फॅमिलीच असणार. किती विचार करतोस रे तू फॅमिलीचा? प्रत्येक बाईला तुझ्यासारखा नवरा हवाय, सो तिचा आणि फॅमिलीचा विचार कर. वाव. हे सापडलं मला. माझं जरा महत्वाचं काम आहे, मी आलो पूनम प्लीज. हा माझ्या आजची करंजी मी भरवणार तुम्हाला. आकरा आकरा. आई अरे आई निघतोय मी. आनंदी वाट बघत असेल माझी. ऐक ना, ए बाळा, ए राजा. आनंदी? आनंदी वाट बघते? कोण आहे कोणी आनंदी? ती त्या दिवशी तुम्ही आला होता तेव्हा घरी होती बघा एक मुलगी, काम करत होती, इकडून तिकडे जात होती. ती आमच्या घरी आहे, म्हणजे कामाला ठेवली आहे आम्ही. गरीब आहे बिचारी. म्हणजे काय झालं माहिती का, तिची पण एक गोष्ट आहे. तिला मूल होत नाही म्हणून घरच्यांनी बाहेर काढलं तिला, निराधार. म्हटलं ये बाई आमच्या घरी राहा, आम्ही खातो ते तू खा. आता दिवाळी आली आहे ना, तर दिवाळी आम्ही सगळ्यांनी नवीन कपडे घेतले, तर मग आपण कपडे घातले, तिला कपडे का नाही असा प्रश्न राघवच्या मनात आला. मग राघव म्हणाला तीच का तशी राहील, मी तिच्यासाठी कपडे घेतो. म्हणून तो आता कपडे घ्यायला गेलाय तिकडे. असं होय? बर. आई, आवडलाय मला राघव.
सॉरी आनंदी. आनंदी आनंदी हो. किती वेळ? तू इकडे काय करते? मी तुला तिकडे थांबायला सांगितलं होतं ना. हो, कशाला घाबरताय? आता किती वेळ वाट बघणार, म्हणून मग मी जरा फिरत बसले. सो सॉरी. अगं मी खरंच 2 मिनिटात परत येऊ शकलो असतो, पण आई काय माहिती कुठल्या तरी पाहुण्यांना घरी घेऊन बसली. पाहुणे? हा, माहित नाही कोण आहेत, त्याच्यामुळे उशीर झाला. आई पण काही ना काहीतरी करत बसते ना, म्हणून. सो सॉरी. ठीक आहे, काही होत नाही. जी वाट बघण्यात पण मला आनंद मिळतो. जाऊयात आता. हो. पाय माझे घाबरले. काय करता इथे? काय नाही, तुम्ही पोचलात की नाही ते पाहायला आले. काय आनंदी, मागच्या वेळेला राघवला त्याच्या मनातल्या भावना तुझ्या समोर व्यक्त करायच्या होत्या, पण मी तुमच्या दोघांमध्ये अडथळे निर्माण करत होते. त्याला तुला इथे प्रपोज करायचं होतं, पण तू इथे पोहोचू शकली नाही. बघ आनंदी, जातेस का घरी? हा, तुला नीट व्यवस्थित सोडेन मी, नाहीतर राघव पर्यंत पोहोचण्याचा मार्ग खडतर आहे. हे बघा, आज माझ्या नवऱ्याला मला काहीतरी सांगायचं आहे ना, तर मी तिथे जाणार आणि त्यांचं ऐकणार. की छान तयारी केली होती त्यांनी, तू पाहायला हवं होतंस. आज त्या दिवसाची आठवण म्हणून माझ्याकडून तुम्हाला ही. आता ना तुम्ही दोघं जण एकमेकांशी खूप बोला, मनातल्या भावना व्यक्त करा. ऑल द बेस्ट. थँक्यू. किती सुंदर आहे सगळं. आवडलं ना? खूप. एवढं कशाला करायचं पण? तुला आवडलं ना? आवडलं. तुझ्यासाठीच केलं. आणि अजून एक गोष्ट, आवडलं? खूप आवडलं. आनंदी, माझ्या आयुष्यातलं तुझं स्थान हे अढळ आहे. एखाद्या व्यक्तीने आपलं आयुष्य व्यापून टाकणं आणि ते सुंदर करणं म्हणजे नेमकं काय हे तुझ्यामुळे मला समजलं. माझ्या आयुष्यामध्ये तू कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू देणार नाहीस. आणि आज माझं आयुष्य जे इतकं सुंदर आहे ना, त्याला कारण तूच आहेस. काय आहे, मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. दोघांनी फार भोगलंय हो आयुष्यात. आता वेळ नको घालवूया माझ्या मते. म्हणजे पूनम तर तयार आहेच लग्नाला, माझा राघवही तयार आहे. आपण घरच्या घरी साखरपुडा उरकून घेऊया. मी बोलते, राघवशी बोलते, तो काय माझ्या शब्दाबाहेर नाही. आणि मग त्यानंतर आपण लग्नाचा विचार करूया पटकन. हा, आनंदी, लव यू सो मच. खरं सांगू, तुमच्यासारखा जोडीदार मिळणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. तुम्ही मला भेटलात आणि माझं आयुष्य पूर्ण झालं.
मी तुम्हाला वचन देते, मी तुमची साथ कधीच नाही सोडणार. किती अतूट नातं आहे यांचं. चित्रगुप्त महाराजच काय, दुसरं कोणीही आलं ना तरी यांचं नातं कधीच तुटू शकत नाही. या आता बोलते मी राघवशी. हा या या. नाही म्हणजे राघव आता इथे असता तर बरं झालं असतं ना. नाही म्हणजे त्याच्या समोरच झालं असतं सगळं. नाही काहीच काळजी करू नका, माझा मुलगा आहे. मी बोलले आणि माझ्या मुलाने ऐकलं नाही असं कधीच होत नाही. माझ्या शब्दाबाहेर नाहीये. या 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 तुम्ही या. बरं हा या. सावकाश जा आणि ट्रॅफिक लागतं ना. येतो. हो या या या. अहो तिकडून कुठून, आपल्याकडे लिफ्ट आहे ना. अहो लिफ्ट बंद आहे ना म्हणून जिन्याने जा. हो का, लिफ्ट बंद आहे का? बरं जा बाई, आता 7 मजले उतरतील. बाई सुटले ग बाई. आनंदी यायच्या आत गेले, हे बरं झालं. आता काय करायचं, आनंदीला गावाला धाडून द्यायचं आणि लग्नाचा बार उरकून घ्यायचा. सगळं व्यवस्थित होईल सुलक्षणा. आई आलास? गेले तुझे पाहुणे? हो रे बाबा गेले रे. थकले रे मी, थकले. मी काय करते आता, मी जरा आराम करते. डायरेक्ट जेवण झालं की मला उठव. हा हा. काय काय करताय? म्हणजे कोणी आलं तर? अरे कोणी काय येत, काय नाही. आई गेली झोपायला, चंगी पण झोपली असेल. आज इतका छान दिवस आहे. मी तुला गिफ्ट केलं जे तुला खूप आवडलं. आपली संध्याकाळ किती छान गेले. खुश आहेस ना? राघव काय करतोयस तू? हे काय ग, काय झालं? तू कशी परत आलीस? माझी पर्स राहिली म्हणून मी ती घ्यायला आले, तर पाहते तरी ही बाई राघवच्या मिठीत. कोण आहे ही बाई? एक मिनिट, माझी बायको आहे ती. काय बोलताय तुम्ही? बायको? तुझं लग्न झालंय? अर्थात लग्न झालंय आमचं. बायको आहे मी त्यांची. काय बोलताय तुम्ही? आई कोण आहे त्या? सुलक्षणा ताई, पण ही तर फक्त घरात राहते ना तुमच्या. आनंदी या घरची सून आहे. काय? माझी बायको आहे ती. म्हणजे तुझं दुसरं लग्न झालंय? हो पूनम, रमा गेल्यानंतर आनंदी सोबत माझं लग्न झालंय. सुलक्षणाबाई, तुम्ही सांगितलं नाहीत आम्हाला हे. अहो राघवच्या आयुष्यात दुसरं कोणी नाही म्हणून पूनमचं स्थळ घेऊन आले ना मी राघवसाठी. आई काय प्रकार आहे हा सगळा? पूनमचं स्थळ माझ्यासाठी? आई या काय म्हणतायत? पूनमचं आणि माझं लग्न जुळवण्याकरता पूनमला तू इथे बोलावलं होतंस आणि पूनम तू बेडरूम मध्ये येऊन माझ्याशी ज्या काही गप्पा मारत होतीस ते या अर्थाने? हो, कारण तुझ्याच आईने सांगितलेलं की तू स्वतःहून बोलायला लाजतोस, म्हणून जा आणि बोल त्याच्याशी. पण तुझं दुसरं लग्न झालंय, ही तुझी बायको आहे याबद्दल काहीच बोलल्या नव्हत्या. सुलक्षणाबाई, तुम्ही आमची फसवणूक करत आहात.
राघवचं दुसरं लग्न झालेलं असताना, त्याची दुसरी बायको त्याच्या सोबत असताना, आम्हाला कसलीही कल्पना न देता तुम्ही पूनमचं लग्न राघवशी लावायला निघालात. आई हे काय बोलतायत? हे खरं आहे का? काहीतरी बोल. आई बोल. काय झालं काय झालं मी सांगते तुम्हाला. काहीतरी गैरसमज झालाय तुमचा. राघवसाठी नाही मी हिचं स्थळ सांगत होते. अहो राघवसाठी कशाला सांगेन ना, त्याचं लग्न झालंय. एवढी सुंदर सून असताना मी कशाला त्याचं दुसरं लग्न करेन बाई. मग आम्ही इथे काय करतोय? आम्हाला का बोलवलंय? ते एक दुसरा मुलगा आहे माझ्या ओळखीतला लग्नाचा, त्याच्यासाठी तुझं स्थळ मी त्याला सुचवत होते. पण मग त्याला दाखवण्याआधी मला असं वाटलं की तुला मी बघावं. नाही असं कधी कधी का होतं, मी सांगेन एखाद्याला की अशी मुलगी आणि मीच पाहिली नाही, काहीतरी वेडबित्री पोरगी निघेल. म्हणून मला असं वाटलं की मला तुला बघायचंय, म्हणून मी तुला माझ्या घरी बोलवलं. तुझ्या ओळखीत मुलगा आहे? कुणाबद्दल बोलतेस तू? ते बबी मावशीचा मुलगा. त्याचं लग्न जुळत नाही ना. म्हणजे सुरुवातीला ही मुलगी नको ती मुलगी नको, पसंत नाही म्हणून खूप मुली नाकारल्या. जवळजवळ 25 मुली त्याने नाकारल्या. आणि आता वय उलटून गेल्यावर म्हणतो मला लग्न करायचं. तर आता मुलीच मिळत नाही त्याला. पण मग मला असं वाटलं की ह्या मुलीचं स्थळ सुचवूया. म्हणून मग मी हा सगळा घाट घातला बाई. तुम्हाला काय वाटलं? राघवसाठी तुला काय तर बाई. चल आई, तू ह्यांना आमच्या लग्नाबद्दल का नाही सांगितलंस? आनंदीबद्दल का लपवलंस? काहीतरी काय वेळ लागला का मला? अहो गोखले बाई, त्या दिवशी तुम्ही आलात तेव्हा मी तुम्हाला नाही का ओळख करून दिली ही आमची आनंदी म्हणून? आठवतंय का? हो, पण तुम्ही फक्त इथे राहते एवढंच सांगितलं होतं. हा बघा, बोलले होते की नाही? बोलले होते रे राघवा. तर मला सांगा, माझी सून माझ्या घरात नाही राहणार, का दुसऱ्यांच्या दारात राहणार आहे? हा, बोलले होते मी, ओळख करून दिली होती. राघव बघा स्वतःच कबूल केलं त्यांनी. ओळख तर तुम्ही आताही करून दिली, पण सून आहे हे नव्हतं सांगितलं ना. आणि तुम्ही काय सांगितलं ते सांगू का? आणि तुम्हाला तुला माझा राघव आवडला म्हणून वाटेल ते आरोप करायचं नाही ना आमच्यावर. माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला त्याचा त्रास होतोय. मी काय म्हणते, तुम्ही निघा. तुझं लग्न जुळो न जुळो मला काही पडलेलं नाही. जा, काय करायचं ते कर. मी नाही पडणार आहे तुमच्या फंदामध्ये. या आता. शुभ दीपावली. या. मुलाचं लग्न झालंय आणि तरी अजून एक लग्न लावायचंय तुम्हाला, आणि तेही सगळं असं अंधारात ठेवून. नाहीतर तुम्ही राघवला शपथा देऊन भरीस पाडून साखरपुड्याला कसं तरी उभं केलं असतं. पण बरेच जे घडलं ते, राघव आता तुमच्यावर विश्वास तरी नाही ठेवणार. तुला काय पडलंय? माझ्या मुलाचा माझ्यावर विश्वास आहे की नाही याचं तुला काय पडलंय? त्याचा आहे माझ्यावर विश्वास, म्हणून तो काहीच बोलला नाही, गेला. कळलं का? तू पण निघा. चल म्हणजे निघा. काय ग बाई. घ्या. चला चला चला, निघा 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 निघा. चला चला निघा. काय बाई आहे ही? चल, नको थांबूया इथं. चल निघ. काय झालं?
आई आपल्यावर वाटेल ते आरोप करून घेऊन मी इथून जाणार नाहीये. अगं त्या काय बाईच्या नादाला लागतेस? आत काय गोंधळ घालून ठेवलं ते पाहिलंस ना तू? हो तेच त्यांना कळायला पाहिजे. अगं अरे देवा, आता कोण? तू? हो मी. तुम्ही आज जे काही खोटं बोललात ना त्यावर तुमच्या मुलाचा विश्वास बसला असेल किंवा नसेल, पण हे फार काळ तुमचं खोटं टिकून राहणार नाहीये. आणि तुम्ही तुमच्या सुनेला जी काही वागणूक देताय ना ती आज ना उद्या त्याच्या समोर येणारच. मी काय केलंय याबद्दल तुला काय वाटतंय हे मला अजिबात महत्वाचं वाटत नाही. पण तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता हे मला महत्वाचं वाटतं. ही गोष्ट जर बाहेर पडली ना तर लोक माझ्यावरही बोटं उचलतील. आणि कुठल्या क्षणी तुम्हाला असं वाटलं की मी अशी बाई आहे की एका बाईचा संसार मोडीन? तुम्हाला असं का वाटतंय की तुम्ही ही जी काय फसवणूक करत आहात ना ते कधी कोणासमोर येणारच नाही? हा, जगातल्या सगळ्या बायका तुमच्यासारख्या नसतात सुलक्षणाबाई. एखाद्याचा आनंद हिरावून मला संसार थाटण्यात काही इंटरेस्ट नाही. तुमच्या सुनेला मूल होऊ शकत नाही म्हणून हे प्रयत्न चालू आहेत ना तुमचे. पण हेच नातू नातू करण्याच्या नादात तुम्ही तुमच्या हातच्या मुलाला गमावून बसाल असं काही करू नका. सोन्यासारखी सून आहे ना मग तिला जपा. काय बाई आहे ही. शुभ दीपावली. देव करो तुम्हाला भरभरून बुद्धी देव.